सकाळी कॉल आला होता. त्याचा 8 वाजता मी शेतात गेली होती. मम्मीने कॉल रिसीव्ह केला. मम्मीला सांगत होते म्हणे माझ्याकडनं खूप गलती झाली म्हणे, तुझ्या मुलाकडनं खूप चुकी झाली म्हणे, असं बोलत होता तो. आणि त्यानंतर काहीच बोलला नाही. मला माझी बहीणशी बोलायचं आहे म्हणे. किती तारखेपासून गेला होता तो घरात? तो का 3 तारखेला गेला होता घरात. सकाळी 8 वाजता गेला होता. त्याचं लग्न झालं होतं की कसं आहे? ते आम्हाला काहीच माहीत नाही. तो फक्त गावातून मुलगी घेऊन गेला आणि रात्री म्हणजे लगेच आहे ना, जेव्हा तो मुलगी घेऊन गेला ना, त्यानंतर फक्त 1 तासानंतर तिचा भाऊचा कॉल आला होता मला. म्हणे तुला माहीत नाही का म्हणे. म्हटलं काय झालं, त्याला विचारलं मी काय झालं असं, तर तो मला सांगत होता की तुझा भाऊ माझ्या बहिणीला घेऊन गेला म्हणे. धमकी वगैरे येत होत्या आपण? हो, खूप धमक्या दिल्या होत्या त्याने. तुम्हाला कापून टाकीन, तोडून टाकीन, दोघी बहिणींना ठेवणार मी गावात, 3 तासात गाव सोडून द्या. माझ्या पप्पांना पण काही नाही बोलत होता, मम्मींना पण शिव्या दिल्या, मला पण खूप शिव्या दिल्या त्याने. तो फक्त दिसला पाहिजे म्हणे, त्याला डाग मारून टाकू म्हणे आम्ही, आज सांगायचा तुम्हाला. काही इंस्टाग्रामला काही व्हिडिओ फोटो काही टाकले होते आपल्यावर? हा, सकाळी टाकले होते त्याने. तिच्यासोबत फोटो होता, आम्ही स्टोऱ्या लावल्या होत्या. काय म्हटलेलं होतं तिथे पोस्टमध्ये? काय नाही, सॉन्ग टाकले होते फक्त. तर आता काय, तर तुमची काय मागणी आहे? काय तुमची काय मागणी काय? न्याय मिळाला पाहिजे माझ्या भावाला फक्त. तुमचं नाव? दीपाली पुत्र सोनवणे. तर एका तरुणाचा मृतदेह जळगाव रेल्वे स्थानकावर आढळून आला आहे. नेमकं काय प्रकार? गणेश गोविंद सोनुने नावाचा तो युवक होता, वय वर्ष 19 राहणार नांद्रा. दिनांक 3 मे पासून तो मिसिंग होता. तो रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनचा मृतदेह आढळला होता. त्या अनुषंगाने आम्ही रेल्वे स्टेशनला व्हिजिट केली, त्या स्पॉटला व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी माहिती घेतली असता जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांनी देखील माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर जे रेल्वेचे लोको पायलट आहेत त्यांनी देखील माहिती सांगितली आहे की सदरचा युवक हा रेल्वे पट्टीवर स्वतःहून समोर आला आणि त्यांनी रेल्वेला ब्रेक मारायचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस त्याची धडक त्या रेल्वेच्या इंजिनशी झालेली होती. सर, हा मुलगा आणि त्याच्याच गावातली एक मुलगी आणखी काही दिवसापासून काही बेपत्ता होती अशी काही नोंद होती पोलिसांना? हा, 3 मेपासून त्या गावची एक मुलगी आणि दोघंही बेपत्ता होते अशी मिसिंगची नोंद जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आहे. त्या अनुषंगाने आणखी पुढील तपास पोलीस करत आहेत. सर, कुटुंबियांचा असा आरोप आहे की त्या मुलीकडची खूप धमक्या देत होते आणि त्या धमक्यांच्या भीतीपोटीच आमच्या मुलाने आत्महत्या केली. हा, पोलीस त्यांच्या घरच्यांचा सुद्धा जबाब नोंदवत आहे आणि जबाब नोंदवला तर योग्य तो तपास करण्यात येईल. तपासात जे काही आढळेल त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात सर, तुम्हाला ताब्यात वगैरे घेतात? सध्या तर आणखी नाही आहे कोणी करण्यात.